नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. कालीचरण महाराजांनी जे आक्षेपार्ह विधान महिलांबाबत केलं त्याच्याच विरोधात सध्या पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलंय. माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत. दादा, काय सांगाल? वारंवार अशा प्रकारची विधानं कालीचरण महाराज करत असतात. आता तुमची काय भूमिका आहे? काही ना धर्माचा ठेका दिला आणि धर्माचे पक्ष जे आहेत, म्हणजे धर्माच्या नावाखाली लोकांची मतं त्या ठिकाणी खाऊन टाकणारे पक्ष, असे हिंदुत्ववादी पक्ष हे कालीचरण सारख्या बाबाला पुढे करतात. हा कालीचरण एक नालायक ढोंगी बाबा आहे, ज्याला एकूणच घेऊन या ठिकाणी भाजप सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी सभा करत असतं. त्या कालीचरण बाबांनी मागच्या 4 दिवसापूर्वी नाशिक या ठिकाणी स्त्रिया आणि मुली ह्या उपभोग्य आहेत, त्यांचा स्प्रे किंवा अत्तरासारखा वापर करून उपभोग घ्या अशा प्रकारचं घाणेरडं स्टेटमेंट केलं. त्या स्टेटमेंटनंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही, त्याचा साधा निषेध पण केला नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं. या कालीचरणच्या नका फोटोला जोडे मारण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारला आमची मागणी आहे की या कालीचरणला ताबडतोब गुन्हा दाखल करून अटक करावी आणि कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध करावं. दादा, त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आहे की मनुस्मृतीतले श्लोक जे आहेत ते आता पाठ्यपुस्तकात येणार आहेत अशी एक चर्चा चालू आहे. यावरती काय म्हणतात? जे मागच्या 200 वर्षात घडलं नाही, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात घडलं नाही, स्वातंत्र्यानंतर नका काँग्रेसच्या काळात पण घडलं नाही, ते आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या काळात घडतंय. या ठिकाणी मनुस्मृती, ज्या मनुस्मृतीनी स्त्रिया ह्या तुच्छ आहेत असं धर्मामध्ये शिकवलं, इतर धर्मांचा तिरस्कार करा हे शिकवलं, ज्या मनुस्मृतीनी एकच नाही का जात सोडून बाकीच्या सगळ्या जाती ह्या शूद्र आहेत अशा प्रकारचं नाही का ज्ञान दिलं, त्या मनुस्मृतीचे नाही का श्लोक आज या पाठ्यपुस्तकात आणण्याचं महापाप किंवा चुकीचं काम हे भाजप करते. या अर्थाने देशाची पुन्हा एकदा या ठिकाणी भेदाभेद किंवा जातीवादाकडे नाही का वाटचाल चालली आहे असं माझं थेट आरोप आहे. या निमित्ताने आजही पुण्यातल्या, महाराष्ट्रातील, देशातील नागरिकांनी एकत्रित होण्याची आणि जागरूक होण्याची गरज आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? कालीचरण महाराज वारंवार अशा प्रकारच्या भूमिका घेत असतात, अशा प्रकारची वक्तव्य करतात. स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता असती. स्त्री काय करते हे त्यांना माहिती नाही कालीचरण महाराजांना. कारण स्त्री ही पूर्ण घराचा बोज तिच्या खांद्यावर असतो आणि ह्या स्त्रीला तुच्छ लेखणं हे आजच्या काळात बरोबर आहे. आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहोत आणि ह्या सावित्रीच्या लेकींना असा दोष देणं हे कायद्याने गुन्हा आहे. आणि ह्या कालीचरण महाराजाला अक्षरशः जोडे तर मारलेच जातात, आंदोलन केले आम्ही, परंतु ह्याला अटक करावी अशी आमच्या सर्व महिलांची मागणी आहे. कारण बाईचं आणि आईचं आणि महिलांचं महत्त्व कळलं नाही. सावित्रीबाई फुलेंनी आज शिक्षणाचा पाया रचला म्हणून आज आम्ही महिला या पुढे आहोत, मागे नाही. आणि ती सर्व घराचा बोज सांभाळती ना, घर, दार, मुलं. रथाची चाक 2 स्त्री आणि पुरुष असतो, पण जास्त बोज स्त्रीच्या खांद्यावर असतो हे त्या कालीचरण महाराजाला कळायला पाहिजे. तर आई बहीणच कळली नाही. तुला आईने जन्म दिलाय, तुला बहीण असेल, तुला बायको असेल, तू आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, म्हणजे याला काय अर्थ आहे का? म्हणून यांना ताबडतोब अटक करावी अशी आमच्या सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे. आणि नक्कीच या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मागणी करतात की कालीचरण महाराज यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. वारंवार अशा प्रकारची विधानं त्या करत असतात. काय सांगाल? मला तर असं वाटतं की सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्याला चांगलं बदलून काढलं पाहिजे, कारण त्याच्याही घरामध्ये आई आहे. ह्या सगळ्या त्याला आईसारख्या आहे. जेव्हा तो कुठल्या कार्यक्रमाला येतो तेव्हा तो महिला भगिनी हे नाव घेतो. ज्या वेळेला तो महिला भगिनी हे नाव घेतो त्यावेळेला त्याचं कुठे जातं सगळं महिला भगिनींवरचं प्रेम हे असं त्यांनी नाही बोललं पाहिजे. म्हणून सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्याला चांगला कुठून काढला पाहिजे. नक्कीच कालीचरण महाराज यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. त्यांनी हे जे आक्षेपार्ह विधान केलंय, महिलांचा यातून अपमान होतोय, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी करताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सध्या पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या काळात कालीचरण महाराज यांना अटक होणार का, गुन्हे दाखल होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कल्याणीनगर अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात आधी अल्पवयीन मुलाला, त्यानंतर त्याच्या वडिलांना, त्यानंतर आजोबांना आणि आता या अल्पवयीन मुलाच्या आईनं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यामुळे पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केली जाण्याची दाट शक्यता आहे। पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। कल्याणनगर अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहेत। या अपघातात अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेतून आयटी इंजिनियर तरुणीचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात तपासात दिरंगाई केली म्हणून येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई करण्यात आली। दरम्यान हा गुन्हा अल्पवयीन आरोपीकडून घडला असल्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनाही अटक केली आहे। अल्पवयीन आरोपीनं भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली। या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता। हा गुन्हा ड्रायव्हरने केला असं पोलिसांना सांगावं यासाठी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावलं होतं। अल्पवयीन आरोपीच्या हातून झालेला अपघात हा ड्रायव्हरच्या हातून झाला असंच सांगावं यासाठी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवलं। या प्रकरणी ड्रायव्हरच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनाही अटक केली। दरम्यान या प्रकरणानंतर अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल हे ससून रुग्णालयामध्ये घेण्यात आलं, परंतु या ब्लड सॅम्पलमध्येच डॉक्टरांनीच फेरफार केल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली। दरम्यान हा गुन्हा घडल्यानंतर उद्याच्या दिवशी 8 तासानंतर आरोपीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं। डॉक्टरांकडून या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आलं। त्या जागी तिसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली। या गंभीर गुन्हा प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि एका शिपायाला अटक केली। हे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी डॉक्टरांना तब्बल 14 वेळा कॉल केल्याचंही उघडकीस आलंय। दरम्यान हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हे ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीचं नाही हे सिद्ध झालं, परंतु ज्या तिसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं ती व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत आहेत। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी 2 डॉक्टरांना अटक केल्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या जागी तिसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। हे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी पुणे पोलीस हे शिवानी अग्रवाल यांचा कसून शोध घेत आहेत, परंतु काल दुपारपासून त्यांचा फोन हा नॉट रिचेबल लागतोय। आज कोर्टामध्ये डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि घटकांबळे हा जो कर्मचारी आहे या तिघांना सुद्धा हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज त्यांना जी आहे ती 5 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये अजय तावरे यांनी अग्रवाल कुटुंबियांकडून तब्बल 50 लाखांमध्ये ब्लड सॅम्पलचा हा सगळा सौदा केला असल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर जो युक्तिवाद झाला त्यामध्ये ज्यावेळी हे ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं, बदलण्यात आलं होतं, त्यावेळी त्या ठिकाणी ससूनमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी शिवानी अग्रवाल ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे। खरं तर ही गोष्ट खरी असल्याचं पोलीस म्हणतात। याबाबतचे अधिक तर पुरावे सध्या समोर आलेले नाहीयेत, मात्र हे दोघे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते असं बोललं जात आहे। तर जर हे दोघे त्या ठिकाणी उपस्थित होते तर मग ते 14 फोन कॉल्स अजय तावरे यांना केलेले होते विशाल अग्रवाल यांनी, ते नेमके कोणत्या संदर्भात केले होते, का केले होते, हा सुद्धा एक प्रश्न आहे। जर विशाल अग्रवाल त्या ठिकाणी ससूनमध्ये उपस्थित होते तर मग अजय तावरे हे सुट्टीवर असल्यामुळे त्यांना ससूनमधून कॉल केले जात होते का, हे सगळं पाहणं आता सुरू आहे। कॉल लॉग्स पोलीस चेक करत आहेत, त्याचबरोबर फोनचं जे लोकेशन होतं ते सुद्धा ट्रेस करण्याचं काम सध्या चालू आहे। आणि सध्या तरी शिवानी अग्रवाल या ज्या आहेत त्या 2 दिवसांपासून फरार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना फरार घोषित केलेला आहे। त्यांना शोधण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा जो
मुलगा आहे, मोठा मुलगा वेदांचा मोठा भाऊ, हा सुद्धा नॉट रिचेबल आहे. त्यामुळे या दोघांनाही शोधण्यासाठी काही पथकं सुद्धा रवाना झालेली आहेत आणि ज्या क्षणी हे दोघं सापडतील त्या क्षणी लगेचच शिवानी अग्रवाल यांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते. त्यामुळे शिवानी अग्रवाल यांचा ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये सक्रिय सहभाग होता, त्या तिथे उपस्थित सुद्धा होत्या का किंवा मग फोनवरतून त्या सगळं मॅनेज करत होत्या, हे सगळं आता पोलीस तपासामध्ये शोधणं चालू आहे. त्यामुळे शिवानी अग्रवाल या सापडणं आणि त्यांना अटक होणं खरं तर या पुढील तपासामध्ये आपल्याला समोर येईल. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 8 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार असून लोकसभा निवडणुकीच्या या 7व्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13 मतदारसंघात, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिसामधील 6, हिमाचल प्रदेशमधील 4 तर झारखंडमधील 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडमध्ये देखील निवडणूक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार असणाऱ्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्येही 7व्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. 7व्या टप्प्यातील मतदानामुळे अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 7व्या टप्प्यातील कोणत्या प्रमुख लढती आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसनं उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघ. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपानं अभिनेत्री कंगना रनावत हिला उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोरखपूर. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर मतदारसंघातून भाजपानं अभिनेते रवी किशन यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं असून त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद रिंगणात आहेत. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 904 उमेदवार हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यातील दरे गावातील ग्रामदैवत जननी माता देवीचे गावाच्या पूजेनिमित्त सपत्नीक दर्शन घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी 3 दिवसाच्या सुट्टीसाठी आले असून आज दरे गावातील ग्रामदैवत जननी माता देवीच्या मंदिरात येऊन त्यांनी सहपत्नी दर्शन घेतले आणि देवीची आरती देखील केली. तर दरवर्षी गावाच्या सार्वजनिक पूजेनिमित्त मुख्यमंत्र्यांचे कुटुंब आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित असते. नाही, कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही, कायद्याचा सन्मान केला पाहिजे. तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो, बस एवढं. नेमका विषय काय होता, तुमच्यावर आरोप काय होते? नाही, आरोप काय नाहीये, न्यायप्रविष्ट मॅटर आहे. न्यायदेवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाचण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. तुमच्यावर आरोप काय ते तरी सांगा नेमकं. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसले, न्याय देईल. बघा, हे बघा, न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं. असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करणार. हे बघा, आता न्यायालय आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय. खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचंय की काय सरकारला? असंही काय असू शकतं. पण न्यायदेवता न्याय करल. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी. लय दिवसात येते. नाही, घटनाक्रम सांगायला गेला फार 13-14 वर्षाचा विषय तो. आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये, कारण न्यायदेवता न्याय दे.
एवढं आम्हाला मात्र कळतंय साहेब, पण नेमकी तुम्ही एवढं जालन्यावरून जर तुम्ही इथं येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या, तेवढं तरी सांगा आम्हाला. पण कायदा नियम अहो साहेब, कळतो. जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय लय मोठा थोडा झालोय मी, कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. तसं नाही. आम्हाला बातमीसाठी विषय काय होता एवढंच सांगा. ते पूर्वीच नाटकातच येतो विषय, परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं, त्यामुळे ते आता न्याय प्रविष्ट असल्याने त्याच्यात काय बोलू. थेट आरोप नाहीये, फक्त त्या दोघांनी तारीख पैसे होती. बुडवले म्हणून तुम्हाला बोलवलं असं काहीतरी. अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती, मी आलोय त्याच्यावर आता ते मध्ये असल्यामुळे आता मला मी काहीच बोलत नाही. न्याय म्हणून खरोखरच न्याय करेल. राज्य सरकारने 26 कोटी रुपये मंजूर केले. विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले 26 कोटी मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता. तुम्हाला काय वाटतं, ज्या शासकीय योजनांसाठी 26 कोटी रुपये जे शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला? आतापर्यंत झाला नाही, इथून पुढे पण नाही होणार. त्यांना त्यांची बाजू दाखवायची. समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण, मुस्लिम बांधवात पण, बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली, ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्यात. पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना. बीडमध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय, तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं, परत एकदा काय आवाहन कराल दोन्ही समाजाला, कारण विनाकारण वातावरण खराब होतं. आता थंड झालंय, परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा, कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये. सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता, आता पण दादा शांत आहे. पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही, म्हणून आपण 22-23 दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून, आणि 100% शांत राहतील. त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे. करतील की नाही काय होतंय असं बीडमध्येच काय होतंय, कारण काय? कारण समोरची पार्टी आरोप करते तुम्ही भाषणात देताना काही जातीवाचे उल्लेख केले, त्यामुळे हे सगळं कोण पेटवतो कोण? मी आतापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्दही बोललो नाही. प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली. मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही, दुखवणार सुद्धा. नेते ही विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो. परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचंय. ओबीसी बांधवाचं, मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय. यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा. आणि शांत आहेत, फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं आहे, पण ते करत नाहीत. बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल 4 तारखेला. तुम्ही पाडापाडीची भाषा सुरू केली, 5 पिढ्यापर्यंत पाडा, ती जातच संपवा जी मराठ्यानं संपवून, अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं गेलं. पाडा तर कोणी म्हणतो, ते बी म्हणतात एकामेकाला पाडा. मग ती काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा. मग काय थोडा जातीवाद येतो? मी बोललो नाही, मी बोललोच नाही, मी नावच नाही सांगितलं. नाही, मी निवडणुकीतच नाही, रिझल्ट सांगतो मला बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असतील की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकलंय? नाही, पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे, परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही, माझा समाज नाही. मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की ह्याला पाडा. तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा, पण मताची ताकद दिसली पाहिजे. मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू, नाव घेऊन पाडू. तुम्ही नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे, आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते, त्याचं काय होतंय? ते पालकत्व त्यांच्याकडे, पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना, त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवाज, पण ते सांगत नाहीयेत. वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही. 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 2 नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. धन्यवाद. ससून हॉस्पिटल मधून आता वेगवेगळे खुलासे जे आहेत ते बाहेर येत आहेत. ब्लड सॅम्पल बदलण्यापासून ते टीनची
बदली करण्यापर्यंत आता हे प्रकरण सगळं आलेलं आहे, काय सांगते सत्र? याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलंय आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतोय. तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो. आणि पुणे शहर आता मुंबईच्या घरोघर पुणे शहराची व्याप्ती मोठी होते आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि नोकर वर्ग पुण्यामध्ये राहतोय आज. मग कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, बीड सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात, नोकरीसाठी येतात. पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे. आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे, वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत. गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाब सारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुसराट निर्माण झाली. मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल, विधानभवन असेल, नागपूर असेल, या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण एवढं बोलून सुद्धा कुणी याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, समाजाला रस्त्यावर घेतलं, पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पब संस्कृती या पुणे शहरामध्ये भेटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे, मुलं चांगली राहिले पाहिजे. कारण ही आता मुलं आमची उमलती फुलं आहेत पण ती कोमजायचं काम ही पब संस्कृती अंमली पदार्थ करतात. मग आता पुणे शहर नुसतं एका पुणे शहरापुरतं न राहिलं तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं. ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतो म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात. मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते. म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 2 मुलं मृत्युमुखी पडली, ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि दोन्ही मुलं नोकरी करत होते. त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घरांचा आधार ती 2 मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यूदेह असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे घालून पोलिसांनी त्याच्यामध्ये 2-2 एफआर लिहिल्या गेल्या आणि 2-2 एफआर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एफआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आले, पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले. पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोक गप बसत नव्हती. हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा 2 पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससूनमधला कारभार हा चव्हाट्यावर आला. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबांगाळ झाले, ह्याच्यामध्ये चुकीची लोक हे तपास करतायत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला. म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो की त्यांनी तपासाची दिशा योग्य ठिकाणी नेलेली. पण तो अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा प्रेशर येऊ शकतं आणि ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं. जो बिल्डर हा बिल्डर पुणे शहरामध्ये नामवंत बिल्डर म्हणून फिरतो पण त्याचे काळे धंदे आता अनेक लोक त्याच्यावर तक्रारी करायला आले. ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांना सुद्धा त्रास दिला. आमचे तनपुरे परिवार आहे त्या भगिनीने त्या सांगितलं की मी तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो, मुलांना त्रास देतो,
व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. अशा सगळ्या गोष्टीचा तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली. आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला, त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता. आणि ह्या सगळ्या बघितलं तर ते गाडीचा नंबर होता का, गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो, ही सिस्टीम खरेदी करू शकतो. त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत नाही. पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो. आज पुणे शहरामध्ये चर्चासत्र झालेत, निबंध स्पर्धा झालेत, आज आंदोलन आहेत. आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे, आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं. आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तेव्हा जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते. आणि पब राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडोचा हप्ता त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्रासहित त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससून राग आला. मुश्रीफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे. तर मी त्यांना एक विनंती केली की ती ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो, पण ते कधी घेणार भीती वाटत नाही. आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे. आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी आलं तरी कोणाच्या टारगळीला मी घाबरणार नाही. कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयार आहे. माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने. ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचं पुणे रस्त्यावर येईल. कारण हा पुणेकरांचा आवाज आहे. पुणेकरांचा गेली 30 वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील, माझ्या वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात, पण मी घाबरणार नाही. शेवटी काय एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे. मग माझी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे. मी शेतकरी कुटुंबातला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जवळनं माहिती आहे. त्यामुळे मी कुठलाही न घाबरता ह्या तपासामध्ये गती देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मला काय करता येईल त्या त्यावेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून, एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूर सहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. काल जे खुलासे केले ते तुम्हाला खुलासे पटले काय? कारण तावरे हे रजेवरती होते, त्यानंतर ते आले आणि एप्रिल महिन्यातच HOD पदावरून काढलं होतं. आणि शिवाय टिंगरेंनी जे पत्र दिलं होतं, मंत्र्यांना अशी पत्र दिली जातात, आम्ही काही खाली खोलात जाऊन या सगळ्या गोष्टी बघत नाही. त्याला धरून एक किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे अशा पद्धतीचं विधान सुद्धा मुश्रीफांचं राहिलेलं. बघा असं मुश्रीफ साहेब कसे वागतात हे त्यांना माहिती आहे. ते ज्येष्ठ आहे आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे. आणि अजय तावरे सारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले. म्हणजे हे जे लागेबंदे हसन साहेबांबरोबर आहे ते नक्की. आता हे असू द्या, याच्याबद्दल काय नाही, कोणी कोणाचे मित्र असू शकतात. पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये व्यसन होता आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता. अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं, त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकारी, अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या. पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता. म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ताधारी लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. डॉक्टर काळेंनी खुलासा केला की याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले. अजय तावरे सारखा डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुश्रीफ साहेबांनी केलं, डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजेवर पाठवलं. मला एक शंका आहे डीनमध्ये. तर हा डीन काळे डीन म्हणून आहेत, हे मॅटमधून आलेले, सरकारला चॅलेंज करून हा डीन म्हणून आले. तर मला एक शंका अशी वाटते की ह्यांच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि ह्या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळलेत हे नसते नाबूद करायचे आणि त्याला क्लीन चिट द्यायची अजय तावरेला, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती आहे, मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे. ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन 2-2 एफआयआर केल्या. म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ट, तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी, निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी, त्यातनंही रिकव्हरी मिळली पाहिजे. राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पब पाडलेत, म्हणजे ते बेकायदेशीर होते म्हणून पाडलेत, मग त्या पबला परवानगी दिली कशी, हा महत्त्वाचा मुद्दा.
जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात, त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे. पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रमाणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज, पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे. आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे, राजकारण हे बाजूला आहे. आमदारकी खासदारकी ही मुकुट जर माझं पुन्हा सुरक्षित नसेल तर हा मुकुट घेऊन फिरणार कशाला मी, हे मी बाजूला ठेवून. पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापं ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करेन. कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. आपले परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे. कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे, शिक्षणाचं पुणे शहर आहे. आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन. कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात, त्यांची कोणतरी काळजी करते. त्यासाठी कार्यकर्ता राष्ट्रीय होतो, मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहे, ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्कभंग आणला तर मला काही फरक पडत नाही. कारण या सिस्टीमच्या विरोधात लढतोय. मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आबरू नुकसान तर मी देऊ शकत नाही. त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार नाही. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. धन्यवाद. दोन मुलं होती, मायनर मुलं होती, त्यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे. त्या मुलांनी सुद्धा सांगितलं की ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये गाडी फास्ट चालवली. त्या मुलांच्या सुरक्षेबाबत आणि किंवा हे मुलांचे जबाब आहेत ते बदलले जाऊ शकतात असं काही वाटते का? ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे, आजोबा हे बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या, अनेक लोकांना गोळीबार केले, अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली. आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर. पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसाच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही. मग पोलीस करतात काय? अरे गोरगरीब सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात. आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जीवावर का करत नाहीत? तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालताय? हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणून आम्हाला म्हातारे मेलेलं दुःख नाही पण काळ सोकवला पाहिजे. आणि आम्ही पुणेकर आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला हे गप्प बसवणार नाही. कारण शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही वाचा फोडणार. जे जे याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करेल आणि आमचं आंदोलन थांबणार नाही. तावरेंवर याआधी अनेक गंभीर आरोप होते, जसं किडनी स्कॅम मध्ये ते होते, तरी सुद्धा तावरेंची शिफारस एक आमदार करतो, टिंगरे आमदार करतो आणि त्यानंतर मुश्रीफांच्या सांगण्यावरून त्याची एकूणच निवड केली जाते. यामध्ये हे सगळं मिलीभगत आहे असं वाटत नाही? ह्याच्यामध्ये डॉक्टर डीन काळे यांनी एका स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी ह्यांनी केलं बघा चॅनेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले, माझ्यावर दबाव आला, अजय तावरे हा ऐकत नाही. हा तो बोललाय त्याच्यामध्ये, ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहीत नाही मला. पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे. अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही, कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो, तर तो डीनचं काय ऐकणार आहे? ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्यांचे आसाम मुसीब आहे, यांची ही चूक आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारशीनुसार केलं असेल ही ती चूक आहे. पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी आसाम मुसीबांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता, तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं. मग आता या अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल का, तर अनेक रिपोर्ट बदलले. लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही आणि सिस्टीम आहे, पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी बघायचो, ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत. एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्याने केलेत. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत, हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. राजीनामा तुम्ही मागितला होता, मात्र हसन मुश्रीफ यांनी माफी माझी जी ती मागावी, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलेले आहे.
जरी सिद्ध नाही करू शकले तर आबरू नुकसानीचा दावा देखील ते करणार होते. दंगेकर आता कोल्हापुरात येऊन त्यांची माफी मागणार काही देखील आता एकंदरीत सगळ्यांच्या नजरा होत्या. दंगेकर या सगळ्या प्रकरणावरती हसन मुश्रीफांना आता कोल्हापुरात येऊन काय सांग? बघा, मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही. माझ्याकडे बघा तुम्ही सगळे, मी काय घाबरणारा नाही. माफी माझ्या डिक्शनरीत नाही, कारण मी चुकत नाही. आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथे सांगा की दंगेकर चुकले, मी त्यांचे पाय धरले. पण मी चुकतच नाहीये. मी पुणेकरांचा आवाज आहे, मी सर्वसामान्यांचा आवाज आहे, हसन मुश्रीफांचा बी मी आवाज आहे. कारण त्यांना हे पटत नाही, पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासनाच्या त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलंय आणि या सत्तेत नेलंय, जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीतितुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलं, त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्यबाई आणि या भीतीबाई. त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे. हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे. आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं. मी माफी बिफी काय मागणार नाही. माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही, मी लढणार. चंद्रकांत मस्के यांची आता डीनपदी निवड झाली, कुठेतरी ससूनचा कारभार सुधारला असं वाटतंय का यांना? बघा, याच्यामध्ये ही सगळी सिस्टीमच खराब झाली. जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डीनला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार नाही दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोक त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही. आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते. आता आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावरून मंत्र्यांना आडून जाब विचारला पाहिजे. आणि जो पण जनता रस्त्यावर उतरत नाही तो पण सत्ताधारी गप बसणार नाही. पावसाळी अधिवेशनात सभागृहात हा विषय कसा मांडणार? बघा, आता तुम्ही माहिती आहे, मी 4 तारखेला लोकसभेचा उमेदवार आहे. आणि मग 4 तारखेनंतर निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत आहे का ना, हा पहिला महत्वाचा मुद्दा. आणि मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील, आमचे विरोधी पक्ष लढणार, विजय भाऊ लढतील, नाना पटोले लढतील, आमचं सगळं सैन्य लढणारच आहे. आणि शेवटी आम्हाला लढावं लागेल. आणि मी असेल तर सगळ्यात पुढे असेल. पण मला असं वाटतं की 4 तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये नसेल असं वाटतं. प्रकरणानंतर देखील पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही अजून पुण्यामध्ये. कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका 22 वर्षीय मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला. काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे? इतका धाक जर हे करू शकत नाही. बघा, याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आलंय. सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे रोज पोलिसांच्या 25 तक्रारी आहेत. आणि पोलीस जर चुकीचं काम करतात ही वस्तुस्थिती खरी, पण सगळेच पोलीस चुकीचं काम करत नाहीत. त्याच्यामध्ये एक सिस्टीममध्ये 20% लोक आहेत की जेणेकरून हे सुपाऱ्या पोलीसच घेतात. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, पोलीस ताबे घेऊन जातात. ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी खोटी म्हणजे मला ते बघितलं ना, कारण मी दौऱ्यात होतो. पण जर अशी पद्धत असेल, एखादी मुलगी बिचारी ह्या आज अहिल्या देवीची पुण्यतिथी आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती, किंचळती, माझं घर वाचवा, माझी जमीन वाचवा, आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. एक आमची मुलगी रडती, म्हणजे ती म्हणती मला काढून टाका. हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा होती. अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे, बोललो की उद्या गुन्हे होतील, जेलला जावं लागतं. पण या दुर्दैवी महाराष्ट्र, या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे. महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली. कोल्हापुरातले CPR मध्ये सुद्धा औषध घोटाळा झालेला होता, त्या संदर्भात हवे मंत्री. आता आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंतांनी आणल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केली नव्हती की मला या पदावर तुम्ही आणा. तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं, त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला 1 कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदाराला द्यायचे आणि महिन्याला 5 कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणलाय असं वक्तव्य केलं. वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं. हा कुठला न्याय आहे? कुठली ही प्रशासन आहे? कुठलं शासन आहे? अहो, ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठली पद्धत आहे? कुठलं संविधान आहे? कुठली लोकशाही राहिली? आणि त्या भगवान पवारांचं काय त्यांनी चुकलंय आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता
तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली. पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं, ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं. मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय केले. भगवान पवारला मी भेटणार आहे आणि तावजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही, हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुस्थिती ते आता किती बोलणार राव. सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे गृह खात्यात गेलं तेच, तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच, तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच, ॲम्ब्युलन्स घोटाळा गेलं तेच, रिंग रोड पुण्याचं तेच, पाटबंधारे खात्यात तेच. भ्रष्टाचाराने डबडबलंय. लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोक आलेली, पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्त्यावर आला, पण चाललेला भ्रष्टाचारावर कोण बोलत नाही. काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली, ज्या रिंग टेंडरमध्ये 40% अबाव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली. म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची, पंतप्रधान करायची का राष्ट्रपतींकडे करायची, सगळी सिस्टीमच ही सडलेली. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघलेले सरकार आहे. हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राला कानबा फासण्याचं काम हे सरकार करते आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकडे दाद मागायची अशी परिस्थिती. यासाठी महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. तावरेने पैशाच्यासाठी हा सगळा प्रकार केलेला, त्यामुळे त्याला जन्माची अद्दल घडवला असं मुश्रीफ म्हटलं. कोण? तावरेंना. अहो, तावरेला जन्माची अद्दल घडवायला आता त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे. पहिले त्यांच्याकडे जर खरं अत्यंत ताकद असेल तर फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो राजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे. कारण जे पब बेकायदेशीर होते त्यात परवानगी दिली, जर बेकायदेशीर असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगरने पाडले तर बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर ह्याने सपोर्ट केला. ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. साहेब, पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि जो काही भ्रष्ट कारभार चालू आहे याला कंटाळून पुण्यातील अनेक IT कंपनी ज्या आहेत ते बाहेर चाललेल्या आहेत. 20 ते 25 IT कंपन्या महाराष्ट्र सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे. ह्याच्यामध्ये 37 कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलंय, तुम्ही बघितलं असेल. तर ह्याचे अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणार आहेत त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या 37 कंपनीची नावं मी आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल. तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे. पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का, ही पहिल्यांदा भीती आहे. पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का, मग ह्याच्यासाठी सगळं चाललंय का. ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 10 वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली, आमच्या पुण्याला काय दिलं तर पब दिला, आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली, आमच्या पुण्याला काय दिले. आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये अग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याची आजची परिस्थिती काही चांगली नाहीये. ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि महानगरपालिकेपर्यंत सगळी तिजोरी लुटायचंच काम करतायत. तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर, रिंग रोडची बेकायदेशीर, पाटबंधाऱ्याची बेकायदेशीर, वाहतूक याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची ती. आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली. चौकात मोदी येऊन त्याचं उद्घाटन करतायत. म्हणजे चाललंय काय. आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबणारी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार. माध्यमांमधून मला एक चांगली बातमी कळली. भाजपाचे आशिष शेलारजी यांची राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे फार चांगली ओळख आहे आणि त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल फार तात्काळ आयोग घेतं. आमची शेलार साहेबांना विनंती असेल, कृपया आमच्यासाठी पण एक शिफारस करा ना. कारण आम्ही ठाण्यामध्ये पैसे वाटतानाचा मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेचा व्हिडिओ जोडून एक तक्रार केली आहे, पण अजून काही त्याच्यावर दखलच घेतली गेलेली नाही. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातील अनेक मंडळींनी ठिकठिकाणी झालेलं बूथ कॅप्चरिंग आणि वेगवेगळ्या ठिकाणची दमदाटी, गुंडागर्दी, बोगस मतदान या संबंधाने खूप तक्रारी दाखल केल्यात, पण अजूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. किंवा इकडे
बारामतीमध्ये आमदार रोहित पवारजी यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकारांची ट्विट केले, तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु त्याची दखल काही आयोगाकडून घेतली जात नाहीये. शेलार साहेब, तुमची फार ओळख दिसतेय, तुमच्या तक्रारींची दखल फार चटकन घेतली जाते. आमच्यासाठी कृपया एक शिफारस नक्की करा, म्हणजे आम्हाला सुद्धा न्याय मिळण्याची अपेक्षा आणि एक आशावाद निर्माण होईल. अहिल्याबाई होळकर ह्या आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श माता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि आज आम्ही त्यांना अभिवादन करायला, वंदन करायला, आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र आलेलो आहोत. त्यांची एक खूप मोठा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर आहे आणि त्यांना वंदन करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने विनम्रपणे आजच्या त्यांच्या हा जयंती आहे त्याला सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी ज्या पद्धतीने एक आदर्श महिला म्हणून ज्या ताकदीने त्या लढल्या, एका खूप लहान वयात त्यांच्यावर खूप मोठा प्रसंग झाला तरी त्या कधी वाकल्या नाही. पूर्ण ताकदीने आदर्श महिला, लढाऊ महिला त्यांनी जे या देशाला माझी जाऊ असेल अहिल्याबाई आणि आपल्या सगळ्यांना प्रिय अशा अनेक कर्तृत्ववान महिला ज्या देशातून गेल्या त्यापैकी अहिल्याबाई आपल्यासाठी एक आदर्श माता आहे. विनम्रपणे आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना अभिवादन. काही हिंजवडी मधल्या ज्या IT कंपन्या आहेत त्या आता इतर राज्यात जाणार आहे अशी माहिती आहे. खरं तर ही हिंजवडी जे क्षेत्र आहे ते पवार साहेबांनी उभं केलेलं होतं, पण वाहतूक कोंडी असेल किंवा अन्य कारण असतील यामुळे आता हे प्रकल्प आणि ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर जात आहेत. सत्ताधाऱ्यांचं हे अपयश असं वाटतं. अर्थातच महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश, कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली, अनेक इन्व्हेस्टमेंट्स राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं, फेज 1, फेज 2, फेज 3, त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग, त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. गेले अनेक वर्ष इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पाण्याचे प्रश्न असतील, याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत, अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली, इंडस्ट्री सेक्रेटरी बरोबर चर्चा केली, MIDCC चर्चा केली आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले. पण सरकार सिरियस नाहीये. ते सातत्याने फक्त घरफोडा, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्ही सगळेच पाहताय. आणि आपल्या पुण्यामध्ये द ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना, हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. कारण का त्यांना घर फोडा आणि पक्ष फोडा आणि 50 खोके एकदम ओके याच्या बाहेर काही राहिलेलंच नाहीये. दुर्दैव आहे, एवढा मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे आणि मी डिसेंबर पासून माझ्या सगळ्या आपण ट्विटरचे थ्रेड्स का कांद्याचा विषय असेल, दुष्काळाचा विषय असेल, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले आहे आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने काहीही केलेलं नाही. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत, अनेकांची नावं येत आहेत, अगदी सुनील टिंगरेंचं नाव येतंय, अगदी दादांपर्यंत कनेक्शन सगळी जोडली जात आहेत. काय सांगाल? माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींचं जे मी स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिलं की ते कुणालाही सोडणार नाहीत आणि पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला सांगतील की हे कोणी सगळं केलं. त्याच्यामुळे माझी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे या राज्याच्या गृहमंत्री म्हणून की त्यांनी आम्हाला जे काही खरं असेल हे सांगावं आणि पोलीस ज्या पद्धतीने रोज वेगळ्या वेगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतात, वेगळी वेगळी माहिती घेतात, म्हणजे महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट काहीतरी वेगळं सांगते. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी पारदर्शकपणे जे खरं आहे हे राज्याला आणि देशाला सांगितलं पाहिजे. या सगळ्यामध्ये दादांचे नार्कोटिक्स करा अशी मागणी केली होती. त्यानंतर दादा म्हणाले की मी नार्कोटिक्स करायला तयार आहे, पण मी जर नार्कोटिक्स केली तर नंतर या बाईंनी बोलायचं नाही. आता त्यालाही चॅलेंज दिलं की प्रश्न मी काढून देतो म्हणतात. मला असं वाटतं त्या दोघांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.
त्यांना काही असाइनमेंट दिली असं वाटतं का? मी केवळ आता इलेक्शन झाले, दादांचा रोल यूज संपलाय, मी असं काही दिसतंय का भविष्यात भाजपला दादांची गरज उरली नाही म्हणून हे सगळं ऑपरेशन सुरू झालं? हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारायला लागेल, मी कसं त्याचं. दुसरीकडे कर्नाटकचं जे कांदा निर्यात कर्ज होता तो रद्द करण्यात आलेला आहे, पण महाराष्ट्रामध्ये 40% कर आहे तो अजूनही सुरू आहे. मध्यंतरी जी घोषणा केंद्र सरकारने केलेली होती, मधली घोषणा खोटी होती, त्याच्यात काहीच नव्हतं. कुठे त्याच्यातून कुठल्या कांद्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे? त्याच्यामुळे कर्नाटकात जी घोषणा झाली त्याची देशात व्हावी आणि ह्याची मागणी. मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे पार्लमेंटमध्ये पियुष गोयलांना हा प्रश्न 8 ते 10 म्हणजे दुष्काळ आणि कांद्याचा प्रश्न याच्याबद्दल मी जवळपास ऑक्टोबर मागचं म्हणजे 2023 पासून बोलते. आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आहे आणि हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं. आणि अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार? ससूनच्या डॉक्टरांचा देखील समावेश असल्याचं समोर आलेलं आहे. कशा पद्धतीने बघता? कारण याआधी देखील ललित पाटील प्रकरणात ससूनचे डॉक्टर तसेच ससूनचे देखील सोबत. ससून हॉस्पिटल एक राज्यातलं उत्तम हॉस्पिटल आहे. अनेक दशक खूप चांगल्या डॉक्टर्स, रिचारिका, तिथले वॉर्ड बॉय यांनी अतिशय उत्तम काम केले. कोविडमध्ये उत्तम याच टीमनी काम केलेलं आहे. त्यामुळे 2-3 घटना ज्या चुकीच्या झाल्या आणि त्या हॉस्पिटलमध्ये नाही झाला, प्रशासनाच्या ऑर्डरमुळे झाल्या, याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. एखाद्या संस्थेचं नाव जर खराब होत असेल तर त्याला जबाबदार ती संस्था नाहीये ससूनमध्ये. ससूनच्या केसमध्ये मी डॉक्टर तिथल्या सगळ्या टीमच्या बाजूने एवढंच राहील, कारण का राजकीय इंटरफिअरन्स त्याच्यामुळे या घटना होत्या आणि त्याच्यामुळे त्याची पारदर्शकपणे त्याचा एक व्हाईट पेपर हा सरकारनी आणि माझी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे. कारण का ते स्वतः पुण्यात येऊन म्हणाले की आम्ही कुणाला संस्कृती कुठली असली तरी प्रशासनाचं काहीतरी कंट्रोल असलं पाहिजे ना त्याच्यावर. प्रशासन जबाबदार घ्यायला नको या गोष्टींची. नियम कायदे पार्लमेंट किंवा असेंब्लीमध्ये कशासाठी होतात? त्याची अंमलबजावणी होण्यासाठी. आणि त्याची जर अंमलबजावणी होणार नसतील तर जे आज सत्तेमध्ये आहेत ते काय करतायत? विकासासाठी सगळे सत्तेत एकत्र आले आहेत, मग कुणाचा नक्की विकास होतोय याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आपल्याला. महात्मा गांधींवर जे वक्तव्य केले ते तुम्ही घेतले, जसं की गांधींना आधी कोण ओळखत नव्हतं की मूवी आली पुन्हा यांची चर्चा आहे. भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही असं म्हणाले की 70 विधानसभेचा घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट येणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते. काही मुद्दा असा 4 तारखेनंतर बरेचसे बदल होऊ शकतात निकालानंतर. जर त्याचे आशय आहेत की साहेबांनी दादा पुन्हा एकत्र येतील, काही आमदार नेमकं काय होऊ शकतं? मला कसं माहिती असेल? एकदा रिझल्ट येऊ द्या एकतर. आणि मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या घरी सुखी आहे, त्यांनी सुखात नांदावं प्रत्येकाने. केंद्र सरकार गहू आयात करणार आहे, केंद्र सरकार गहू आयात करणार आहे, हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा, MSP मुळे उत्पादन खर्चाचा जो 50% परतावा होता तो मिळाला, असं काल रिझर्व्ह बँकेचा जो अहवाल आहे त्यामध्ये म्हणण्यात आलेला आहे. पूर्णपणे शेती आणि शेतकरी यांचं कंबरड मोडण्याचं पाप हे केंद्र आणि राज्य सरकारने केलंय. MSP एक 3 दिवसापूर्वी एक डेटा आला, आपण वाचला नसेल तर मी पाठवते आपल्याला, पण त्याच्यात 900 मला वाटतं 75 का 80 अशा स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या, त्याच्यात 50% कमी फंडिंग दिलेलं आहे किंवा काही मध्ये दिलेलंच नाहीये किंवा फक्त नामकरण केलंय. तो सगळा डेटा एका पत्रकारांनी आणि एक थिंक टँकनी पूर्णपणे अनालिसिस केलेला आहे, थर्ड पार्टी ऑडिट आहे. ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये आम्ही 5 वर्ष त्याने म्हणतोय की जुमलेबाज सरकार आहे, इन्कम म्हणजे दुप्पट करू आम्ही इन्कम त्यांचं, ते झालेलं नाहीये आणि हा डेटा दाखवतोय ना. त्यामुळे तो थ्रेड मी तुम्हालाही पाठवीन. आम्ही अनेक वर्ष हे पार्लमेंटमध्ये बोलत आले. आज ती चर्चा आज समाजात होते. हे मला समाधान वाटतंय की लोकांची जी फसवाफसवी होते याच्याबद्दल समाजाची चांगली चर्चा होते. पण गहू आयात करावा लागतो आपल्याला. 10 वर्षात सरकारचं फेल्युअर नाही. अर्थातच हे फेलियर आहे. गहू किंवा कांदा किंवा कुठलंही जे असेल, तुम्हाला आठवत असेल की गहू आपल्याकडे सरप्लस आहे हे केंद्र सरकार सांगत होतं. मग त्याचं नक्की काय झालं? मग एकीकडे तुम्ही म्हणता तुमच्याकडे सरप्लस
झालेला आहे, मग तो सरप्लस गहू गेला कुठे याचा पण हिशोब द्यायला लागेल ना. सोनिया दुहान यांनी तुमच्यावरती आरोप केले आणि की मी सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडत आहे आणि लोकांनी तुमच्यामुळे पक्ष सोडला, मी साहेबांसोबत राहील पण पक्षात राहणार नाही कारण केवळ तुमचा त्रास होतो. ठीक आहे ना, असे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. नाही पण ते जाहीरपणे तुमच्या स्टेटमेंट करतात. जितेंद्र आव्हाड यांनी जे काही कृती केलेली आहे त्याच्यावरून बरेच विरोधक मला असं वाटतं त्यांनी काल प्रेस घेऊन माफी मागितलेली आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने जर एक चूक केली आणि त्याची माफी मागितली असेल, मला वाटतं मराठी संस्कृती तेव्हा आपण त्याच्यावर पडदा टाकतो. प्रयत्न केलेला आहे, काल बातमी पाहिजे ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते आणि हेच तर मी महाराष्ट्र सरकारला विचारते, पुणे शहर आणि जिल्ह्यात चाललंय तरी काय? हिट अँड रन पुणे जिल्हा, त्यानंतर ड्रग्सच्या व्हिडिओ पुणे जिल्हा, आता एका मुलीला वेल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने जेसीबी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आपल्या पुण्यामध्ये. आणि माझी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालही ट्विटच्या द्वारे पत्र लिहिलेलं आहे की पुणे हे अतिशय सुसंस्कृत शहर आहे. फक्त महाराष्ट्र राज्यात नाही, देशात नाही, परदेशातून मुलं पुण्यात शिकायला येतात कारण का सगळ्यांना वाटतं की हे शिक्षणाचं माहेरघर आहे. पण ज्या पद्धतीने पुण्याची बदनामी ही गेल्या काही महिन्यात झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे. मग ड्रग्ज असू दे, हिंजवडीमधली इन्व्हेस्टमेंट असू दे, हिट अँड रन केस असू दे, आपल्या पुण्याच्यावर प्रशासनाचं राज्याचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे या सातत्याने घटना होत आहेत. कुणाला त्या वर्दीची प्रशासनाची भीती पण राहिली नाही, अकाउंटेबिलिटी नाही. त्यांना असं वाटतं की खोके दिले की आपली कामं होतात. असंच एकूण ज्या काही घटना झाल्या त्याच्यावरनं दिसतंय. खूप दुर्दैव आहे की तुमच्या माझ्या पुण्याला आज त्याचा जो एक वेगळी ओळख, मान सन्मानाची जागा देशामध्ये नाही जगामध्ये होती. त्याचा इमेज साठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी 4 जूननंतर मोदी सरकार हद्दपार होईल. पालिकेचे रूपरेषेवर आणि पक्षवर कारवाई असेल, पोलीस प्रशासन असेल, एकंदरीतच सिस्टम फेल्युअर वाटत नाही. अर्थातच अहो तुम्ही तुमच्याच सगळ्या चॅनलवर ते ड्रग्सचे व्हिडिओज दाखवले, मग प्रशासन काय करतंय? तेव्हाही देवेंद्रजी पुण्यात आले होते आणि तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की राजकीय मतभेद बाजूला ठेवू, तुम्ही जर ड्रग्सच्या विरोधात काम करणार असेल तुमचं सरकार तर पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर उभं राहू राजकीय मतभेद ड्रग्स साठी. पण पुढे काय झालं? ते प्रकरण संपलं, ड्रग्स पुण्यात रोजच मिळतात असं चॅनल्स म्हणतात. मला फारशी या विषयाची माहिती नाही, पण जे वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर येतं आणि व्हिडिओज दिसतात त्याच्यामुळे हिट अँड रन केस मध्ये पूर्णपणे प्रशासन पुण्याचं याच्यावर प्रश्नचिन्ह फक्त आपण नाही देशात याची चर्चा होते. आणि 2 लोक ज्यांचा काहीही संबंध नाही, निष्पाप ज्या पद्धतीने त्यांचा खून आणि त्यांची हत्या झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे. आणि सरकारने याच्यात गलिच्छ राजकारण बाजूला ठेवून या 2 युवकांना आणि युवतीला न्याय दिलाच पाहिजे. सगळे एक्झिट पोल्स आता उद्याच सुरू होती, त्याच्यातून क्लॅरिटी येईल. पण 2 एक्स्ट्रीम लाईन्स आहेत. एकीकडे प्रशांत किशोर 320 म्हणतायत आणि योगेंद्र यादव 220 म्हणतायत. त्यामुळे 100 प्रशांत किशोर तसं एक प्रोफेशनल आहे, तो त्यांनी भाजपचे घेतले नसेल कशावर? आता जे होईल 4 तारखेला कळेल 4 वाजता. मराठा समाजाची योजना सांगण्यासाठी खरं तर 26 कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारने केला गेला 1.5 ते 2 महिन्यात. पण मराठा समाजाला काही भेटणार नाहीये, फक्त तो जाहिरातींचा खर्च आहे राज्य सरकारचा. पण हे जुमलेबाज आहेतच ना सरकार. जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता. आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत. पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतल्या ना केंद्राच्या सरकारने. 4 तारखेनंतर घोडापाडीचं राजकारण पुन्हा एकदा दिसेल का असं वाटतं काय? मी खरं सांगू, मी दुष्काळाच्या कामामध्ये आणि हे हिट अँड रन आणि पुण्यामध्ये ज्या सातत्याने चुकीच्या घटना होत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्यामुळे दुष्काळ आणि पुण्यामध्ये हे जे वातावरण आहे हे शांत करून पुण्याची आन बान आणि शान परत कशी आणता येईल याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत. आणि त्याचबरोबर दुष्काळाबद्दल तुम्हालाच आठवत असेल की मी किती महिने दुष्काळ पडणार आहे सांगत होते.
आता तुम्ही बघताय सगळीकडे राज्यामध्ये पाण्याची कमतरता झाली. काही राज्य उत्पादन शुल्क एक मोठा विभाग आहे, त्याला स्वतंत्र पोर्टफोलिओ आहे. अपघात झाल्यानंतर हे सगळे लोक जागे होत आहेत. मोठा टर्न ओव्हर या विभागाकडनं सरकारला मिळत असतो. फक्त 31 डिसेंबरच्या कारवाया करूनच हे लोक सगळ्या रेव्हेन्यू दाखवतात. मात्र इतर वेळेला यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे का नाही? अहो, प्रशासन कशासाठी आहे? प्रशासन फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नसतं. विकास म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट देणे नाही. विकास म्हणजे समाजाचा विकास आणि प्रशासन विसरूनच गेलं आहे सरकार. देवेंद्र फडणवीसांना विचारलं पश्चिम महाराष्ट्र निकालाबद्दल काय असं, तेव्हा मला बाकीचं माहित नाही, पण बारामतीतून सुनेत्रा वहिनी येतील असं त्यांचं नाव आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला आग्रह, प्रत्येकाला वाटतं आपल्या प्रत्येक कॅन्डिडेट. आम्ही 11 सीट लढतो, आम्हालाही वाटतं 11 तुमचं प्रेडिक्शन काय आहे राज्यात? माझं प्रेडिक्शन असेल आता पण त्याआधी 2 महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. एक तर दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची अडचण. हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आव्हान आहे. इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून आपल्या मुलांचा हातचा रोजगार हा दुसऱ्या राज्यांमध्ये चाललाय. हे 2 अतिशय गंभीर विषय आणि पारदर्शकपणे पुण्यामधल्या झालेली जी घटना आहे त्याच्यातून बोध घेऊन राज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिकचा हा जो प्रश्न आहे, कारण त्या नागपूरला त्याची घटना घडली आणि बाकीच्या राज्यातून काही घटना कानावर येत आहेत. त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि प्रशासनाच्या जरा भीती, आदरोक्त भीती ही नवीन पिढीला असली पाहिजे. मोरलँड तिकडे का? आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.